नमस्कार. इथे मी भोपळी मिरची घेतलेली आहे. ते मी साफ करून कापून घेते. थोडे मी चौकोनी आकारात कापून घेत आहे. इथे कापून झालेले आहे. मी हे तळणार आहे. बाकी उरलेल्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेते. कापून झालेली आहे भाजी. आता मी कढईत तेल घेऊन त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा परतून घेते. कांदा परतून झालेला आहे. त्यात मी हळद घालून पुन्हा एकदा परतून घेते. आता मी बारीक चिरलेली भोपळी मिरची घालते. झाकण लावून वाफ काढून घेते. भाजीत मीठ घालून पुन्हा एकदा परतून मी झाकण लावून घेते. भाजी शिजलेली आहे. आता वरून मी खोबरं आणि कोथिंबीर घालते. भोपळ्या मिरचीची भाजी तयार आहे. इथे कढईत मी तेल घेतलेले आहे. त्यात उभा चिरलेला एक कांदा घालून मी लालसर भाजून घेते. कांदा भाजून झालेला आहे. आता मी ओलं खोबरं घालते अर्धा वाटी आणि ते पण एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता कढईत मी तेल घेऊन त्यात राई, हिंग, कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. वरून टोमॅटो घालून परतून घेतला आणि शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगांना जरा वाफेवर शिजून घेते मी. त्यात शिजून घेतलेले मसूर आणि बटाटा घालते. वरून कांदा खोबऱ्याची वाटलेली पेस्ट, गोवन गरम मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र करून घेते आणि मसूरच्या आमटीला छान उकळी काढून घेते. शेंगा आणि मसूर छान एकत्र शिजून आलेले आहे. कोथिंबीर घालते. मसूरची आमटी तयार आहे. इथे मी चौकोनी कापलेल्या भोपळ्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. त्यात लाल मिरची, हळद, मीठ, थोडासा लिंबाचा रस आणि तांदळाचं पीठ घालून सगळं एकत्र करून घेते. भोपळ्या मिरचीच्या कापांना लावून घेते. आता इथे एका डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे. त्यात भोपळ्या मिरचीचे कापं मी व्यवस्थित घोळून घेते. रवा लावून झालेला आहे. आता मी पॅनमध्ये तेल घेऊन कापं फ्राय करायला ठेवते. कापं शिजलेली आहेत. भोपळ्या मिरचीची कापं तयार आहेत. आता मी सर्व करून घेते. आजची व्हेज थाळी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.